नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहे फॉरेस्ट वॉकवे मलबार हिल येथे, गिरगाव चौपाटीच्या जे बाजूला आहे. नवीन ओपन झालं आहे गेल्याच वर्षी. तर आता आपण बघणार आहोत की ते कसं आहे, काय तुमच्यापर्यंत माहिती पोचवणार आहे. तर मी आता आलो इथे एंट्रन्समधून आतमध्ये आलो. 25 रुपयाचा तिकीट आहे 1 हॉर्ससाठी. तर आता ते तिकीट घेऊन मी आतमध्ये आल्याने ऑनलाईन बुकिंग करावं लागतं. स्लॉट अवेलेबल असेल तरच मिळेल, नाहीतर मिळणार नाही. तर तुम्ही येण्याआधी ऑनलाईन बुकिंग करा. सोपं आहे बुकिंग करायला. जाल, स्टेप वगैरे तुम्हाला तिथे दाखवलेले असतील. आणि आतमध्ये एंटर केल्यावरती पूर्ण वॉक किती मिनटात तुम्ही कवर करू शकता ते सगळं मी दाखवणार आहे. काय आहे काय नाही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. पूर्ण व्हिडिओ पहा. आता इथे जागेवरती सिल्वर प्लेट लावल्या आहेत. लाकडाचं पूर्ण बांधकाम मस्त छान केले आणि जागेवर सिल्वर प्लेट लावल्या. तिथे त्यांनी तिथल्या झाडांची माहिती दिली आहे, कसली झाडं आहेत आणि त्याच्यावरती कोणती पक्षी वगैरे तिथे येतात त्यांची माहिती, आणि काही प्राणी वगैरे असतील, सरपटणारे प्राणी किंवा छोटे छोटे जीव, त्यांची माहिती तिथे दिली आहे त्यांनी त्या प्लेट्सवरती. आणि जागेवर कॅमेराज आणि स्पीकर्स लावलेत, जेणेकरून ते तुम्हाला तुमचा टाईम वगैरे सांगतील किती बाकी राहिलं आहे, काय रिटर्न येण्यासाठी. आणि मी हे पूर्ण एक्सप्लोअर केलं आहे. वरच्या बाजूला तिकडे हँगिंग गार्डन आहे आणि हे इथे त्याच्या जस्ट हे वरच्या बाजूला हँगिंग गार्डन, जस्ट खाली हे वॉकवे बनवलं आहे, फॉरेस्ट वॉकवे. तर बाजूला उंच झाडं आहेत आणि हे असं मस्त शांत वातावरण. तुम्ही कोणत्याही वेळेला जा, म्हणजे असं नाही की सकाळ, दुपार, संध्याकाळ, कोणत्याही वेळेला जा, कारण का सावली असेल, दोन्ही बाजूला झाडं आहेत वॉकवेवर. तर असं टाईमचं काही इश्यू नाही येणार. तुम्हाला शूटसाठी जायचं आहे कधीही जा. आणि स्लॉट्स व्यवस्थित बुक करा ऑनलाईन आधी, कारण का तिथे जाऊन तुम्हाला स्लॉट्स बुक करता येणार नाहीत. म्हणजे तिथून करू शकता तुम्ही जागेवरून, पण अवेलेबल असतील काय माहीत नाही. आणि 1 तासाचं आहे. एकदा त्या स्लॉटमधले गेले की दुसरे आल्याशिवाय दुसरा स्लॉट त्या स्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार नाही, स्लॉट एकदा चालू झाल्यावर. आणि स्लॉट एकदा बुक केला की त्याच्यावर एक स्कॅनर मिळतो. तर ते स्कॅनर एंट्रीसाठी आणि एक एंट्री आऊट, जसं मेट्रोचं आहे तसंच असतं. एकदा एंटर करायला आणि एकदा आउटसाईड जायला. तर तो 2 वेळेला एक स्कॅन होतो. आणि आता तुम्ही बघू शकता कसं वॉकवे बनवलं आहे. म्हणजे चढ उतार, नागमोडी वळण असं बनवलं आहे त्याने, जेणेकरून चालायला थोडं चांगलं वाटेल. ते सोडून दुसरं काही नाही आहे ह्याच्यात एक्स्ट्रा असं ऑर्डिनरी. हे असं लाकडाचं पूर्ण बनवलं आहे, चालायला खूप छान वाटतं. आणि प्री वेडिंग शूट किंवा आणखी कोणतं शूट करायचं असेल तुम्हाला, फोटोशूट वगैरे, तर ते इथे चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता जेव्हा गर्दी नसेल. आता सगळे पब्लिक स्लॉटमधले एकदाच आतमध्ये आले तर सगळे चाललेत पुढे. तर तुम्ही मागे थांबून शूट करू शकता, कारण का पब्लिक पुढे बघत चालला की मग मागे जागा खाली होते. तर मागे राहून तुम्ही शूट करू शकता, तुम्हाला गर्दी नको हवी असेल तर. आणि मी आता पटापट पुढे जाऊन सगळं तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. तर हे तुम्ही पाहू शकता, बाजूला तुम्हाला व्ह्यू दिसत नाही चौपाटीचा. तर जो हँगिंग गार्डनमधून जो व्ह्यू दिसतो ना, चौपाटी, कोस्टल रोड, ब्रेबन स्टेडियम आणि आपलं वानखेडे स्टेडियम, तर ते सगळं क्वीन नेकलेसचा तो व्ह्यू इथून प्रॉपर दिसत नाही. झाडं वगैरे खूप छान आहेत इथे. बघा तुम्ही वॉक तो शेवट आहे तिथे. 10 ते 15 मिनटात तुम्ही वॉक कंप्लीट करू शकता. जास्त काय आहे नाही चालायला, नॉर्मल वॉक केलात तरी. आणि ग्रीनरी सगळी आहे नॉर्मल. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिकडे झाडं असतात तीच झाडं इथे आहेत. काही असं एक्स्ट्रा काही केलेलं नाही आहे. तर व्ह्यू बघा तुम्ही, कोस्टल रोड दिसतो आहे इथून. आणि हे ते झूम केल्यावरती दिसतो आहे, तिथून एवढं काय क्लिअर दिसत नाही आहे. आणि हा व्ह्यू पूर्ण ब्लॉक होतो, कारण का मध्ये आहे आपण आणि टावर्स वगैरे येतात. आणि इकडे बघा तुम्ही सगळं ग्रीनरी वगैरे, आणि हे ग्रीनरी वगैरे आहे त्याने सगळं चांगलं वाटतं. आणि इकडे तुम्ही बघितलं लांबूनच की कचरा, हे एक डिसॲडव्हान्टेज आहे आपल्या सगळीकडेच इंडियामध्ये, महाराष्ट्रातच नाही, की ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. कचरा इकडे तिकडे टाकतात, त्याच्यामुळे बघायला चांगलं नाही वाटत. जरा एवढं चांगलं बनवलं आहे तर तिथे असं क्लीन एरिया पाहिजे तिथला. आणि आता इथून पुढे गेल्यावर समोरच तिथे यू-टर्न आहे. आणि ते यू-टर्न आहे म्हणजे तिथे ते एंड होतं, तिथपर्यंतच वॉक आहे. आणि इथे व्ह्यू बघा तुम्ही, चौपाटी सगळं ब्लॉक आहे, टावर्स वगैरे मध्ये येतात. हँगिंग गार्डनचा व्ह्यू ह्याच्यापेक्षा खूप बेटर आहे, की तिथून वरून सगळं दिसतं, व्यवस्थित बघायला मिळतं.
आणि ही झाडं आहेत ती वरून दिसतात आपल्याला तिथून, आणि हे आपण झाडांच्या फक्त मधून आले. तर काही वेगळं नाही, हे वॉकवे फक्त आहे तेच काहीतरी डिफरंट आहे बांधलेलं आहे म्हणून. बाकी इथे जे आहे ते जसंच्या तसंच आहे. हे इथे आता टर्न आलं आहे, इथे हे संपून जाईल. तर तुम्ही बघा, तुम्हाला फिरायला यायचं असेल तर शूटसाठी मी बोलतो बेस्ट आहे, की शूटसाठी तुम्हाला चांगली जागा आहे ही. 25 रुपये देऊन थोडी शांती असेल, जागा मिळेल. 1 तास खूप पुरेसा आहे इथे. आता हे टर्न इथे झालं की इथे संपून जातं सगळं. तर भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये.